सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 95वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा. सकाळी सकाळी प्रियाला जाग आली आणि तिने पाहिले की शिवम तिच्या पोटावर हात ठेवून झोपला होता. का का तर छोटंसं बाळ होतं ना तिच्या पोटात त्याचं. मग काय तर थोडीच दूर राहणार होता आता. तिने हळूच त्याच्या गालावर हात फिरून म्हणाली, ओहो सोडा ना आता, सकाळ झाली. आणि तो झोपेतच म्हणला, तुला उठायचं तर उठ, मला झोपू दे माझ्या बाळापाशी. ती मनात म्हणाली, अरे देवा, झाली का आता पंचायत, मी कशी उठू मग. आता त्याने सरळ उठून तिच्या पोटावर किस करत करत म्हणाला, बाळा हे बघ, लवकर उठलं की थंडी लागते, मग सर्दी होते, खोकला येतो, ताप पण येतो. तू काय करत जा, माझ्यापाशी सकाळचं जरा जास्त वेळ झोपत जा. आता हे सगळं तो प्रियाला म्हणत होता बाळाच्या निमित्ताने. आणि ती पण काही न बोलता तशीच गुपचूप पडून राहिले. आज तो मात्र सकाळी सकाळी खूप किस करत होता तिच्या पोटावर. बघा, एकच दिवस झालं होतं त्याला माहीत होऊन की तो बाबा होणार आहे, पण तो साधं प्रियाला उठूही देत नव्हता बेडवरून आणि बेडरूममधून बाहेरही जाऊ देत नव्हता. आता पुढे काय होणार कुणास ठाऊक. आणि आता सकाळी सकाळी वाड्याच्या हॉलमध्ये आज आनंदाचा जणू महापूर आला होता बरं का. प्रियाच्या मम्मी पप्पांसोबतच शिवमची रॉयल पार्टनर टोळी म्हणजेच अतुल, त्याची गरोदर बायको जान्हवी, डॉक्टर पल्लवी हजर होते. आणि अतुल शिवमला मिठी मारून जोरात हसून म्हणाला, काय रे शिवम, शेतात रॉयल शेतकरी म्हणून मिरवतोस आणि स्वतःच्या पोराचा रिपोर्ट वाचताना तुझी ट्यूबलाईट पेटली नाही का रे. पल्लवी सांगत होती तू तिथे पार बावरला होतास म्हणून. आणि आता पल्लवी चहाचा कप घेता घेता म्हणाली, बावरला कसला, हा तर चक्क माझ्या केबिनमध्ये शिरून विचारत होता, पल्लवी काय चुकलं आहे ग माझं, म्हणजे नेमकं काय झालंय, काही सिरियस तर नाही ना. आणि अतुल म्हणला, अरे मित्रा, मेडिकलमध्ये पॉझिटिव्हचा अर्थ कधी 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 गोड पण असतो हे विसरलास की काय तू. सगळे हॉलमध्ये एकताच पुन्हा खूप हसले. शिवमचा चेहरा तर फार लाल झाला होता. आणि जान्हवी तिच्या पोटावर हात ठेवून हसत म्हणाली, भाऊजी तुम्ही काळजी करू नका, आता मी आणि प्रिया दोघीही एकाच बोटीत आहोत. पण बिचारा माझा नवरा बघा, माझ्या डोहाळ्यांनी हैराण परेशान झालाय तो. आता बारी तुमची आहे. तर प्रियाला साधा तुम्ही साबुदाणा भिजायला द्यायला सुद्धा गुगल विचारताय असं ऐकलंय आम्ही. आणि आकाश हसून संधी साधत म्हणला, अगं जान्हवी ताई, तू फक्त साबुदाणा म्हणतेस का, दाजी तर सकाळी प्रिया ताईला विचारत होता, प्रिया आता तू चालताना पाय कसा टाकायचा ग, ते मी सांगतो. याला वाटतंय ताई आता काचेची बाहुली झाली म्हणून. तसे सगळे पुन्हा हसले. आणि मामा त्याला खोचकपणे म्हणाले, भाच्या हे बघ, पोरगा झाला तर माझ्या तालमीत येणारच, पण तोवर तुझी ही अवस्था झाली ना ती बघून मला असं वाटतंय तुलाच आधी दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल बाबा. आणि आईसाहेब म्हणाल्या, अरे दादा जाऊ दे ना, माझ्या लेकाला किती काळजी करतोय तो सुनबाईंची. आणि आबासाहेब हसत म्हणाले, काळजी करतोय होय, ती बिचारी जेवायला लागली तरी घास मोजून देतोय तो तिला. मागाशी मी तर पाहिलं हा तिला म्हणत होता, जास्त गरम खाऊ नको ना तर बाळाला भाजेल. अहो इतके कसे भाबडे आहेत हो तुमचे राजे, ते सांगा आधी. आणि पल्लवी म्हणाली, शिवम आता तर खरी मज्जा सुरू होईल बाबा. प्रियाला आता रात्री जर 2 वाजता आईस्क्रीम खायला लागली तर, कधी मातीचा वास घ्यावा वाटला तर, तेव्हा तू हा रॉयल शेतकरी बैलगाडी घेऊन आईस्क्रीम शोधायला निघणार हे तर नक्की. आणि प्रिया लाजत म्हणली, पल्लवी काय हो तुम्ही पण ना, हे आधीच इतके घाबरले, त्यात तुम्ही सगळे मिळून त्यांची फिरकी घेताय होय. मागाशी तर मम्मी पप्पांना विचारत होते की प्रियाला आता श्वास घेताना त्रास तर होणार नाही ना. आणि मम्मी पप्पा हसून म्हणाले, जावई बापू तुमचं प्रेम बघून आम्हाला खूप भरून आलंय, पण थोडं रिलॅक्स व्हा, आमची लेक खूप खंबीर आहे म्हणून. आणि आता अतुल म्हणला, रिलॅक्स रिलॅक्स कसला होतोय शिवम,
आता विसरून जा, शांत झोप आणि फक्त प्रिया वहिनीला काय हवं आणि बाळासाठी काय घेऊ याचाच तुला आयुष्यभर विचार जाणार आहे. आणि हो, जान्हवीला जे जे त्रास झालेत ना त्याचे सल्ले घ्यायला मला फोन करू नको हा. पल्लवीलाच विचार त्यापेक्षा. आता तसे सगळे पुन्हा हसले आणि शिवम वैतागून हसत म्हणाला, अरे बास करा रे, मी आनंदाने वेळ झालं हे मान्य आहे मला, पण माझी ही मैत्रीण पल्लवी आणि हा लंगोटी आहे यार अतुल, माझी अशी जिरवतील चेष्टा करून मला कधीच वाटलं नव्हतं बरं का. आणि त्यात तो सचिन पण आला नाही ना, नाहीतर अजून खूप काही झालं असतं रे बाबा. प्रिया तू तरी काहीतरी बोल ना ग यांना. आणि प्रिया आता शिवमचा हात हातात घेऊन म्हणली, अहो मी काय बोलणार हो, तुम्ही जे काही करताय ना ते माझ्या आणि माझ्या बाळाच्या प्रेमापोटीच आहे ना. मग सोसा ना आता थोडंसं सगळ्यांची मस्करी प्लीज, असं ती खूप छोटंसं तोंड करून म्हणाले. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा हसण्याचा कल्लोळ उडाला आणि मस्करीने वाड्याचं वातावरण अगदी जिवंत झालं होतं बरं का. आणि शिवमची खेचाखेची होती आणि त्यात खेचाखेची होत असली तरी त्यामागे सगळ्यांचं अफाट प्रेम होतं बरं का त्यामागचं. आणि आता शिवम म्हणाला, मी चाललो अस्मीला आणायला. वाड्याच्या उमराला वाड्यावर आनंदाला उधाण आलं होतं, कारण आज वाड्याची लेक अस्मी पहिल्यांदाच लग्नानंतर माहेरी येत होती. शिवम तिला आणण्यासाठी स्वतः गाडी घेऊन निघाला होता. वाड्यात मात्र स्वागताची तयारी जय्यत चालू झाली होती तिच्यासाठी. आणि मामा म्हणाले, आबासाहेब आज वाड्याची लेक येते ना, आणि वरून आता नवीन पाहुणा पण येणार आहे, मग आज सगळं कसं रॉयल पाहिजे बरं का. आणि प्रिया हसत म्हणाली, मामी अस्मीला आणायला जायचं होतं म्हणून अहो हे इतके खुश आहेत की सकाळी 5:30 वाजल्यापासून आरशासमोर उभे होते, स्वतःचे कपडे नीट करत होते, कुठे केस नीट करत होते, जणू काय स्वतःच पुन्हा एकदा लग्न करायचंय असंच निघालेत आज. आणि तितक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. शिवम आणि अस्मी गाडीतून उतरले. अस्मीच्या चेहऱ्यावर माहेरी आल्याचा एक वेगळाच आनंद होता बरं का. लग्न झालं महिना झाला होता तसं ती माहेरी आलीच नव्हती. आणि अस्मी धावतच आली आणि ए वहिनी, आणि तिने प्रियाला घट्ट मिठी मारली, पण लगेच मागे सरकली. आणि अस्मी म्हणाली, अय्या सॉरी वहिनी, दादाने मला वाटेत 100 वेळा सांगितले की वहिनीला जोरात मिठी मारायची नाही, वहिनीला जास्त चालवायचं नाही, दादा तर पोलीसच झालाय ग तुझ्या माग. आणि शिवम आता स्वतःचे केस नीट करत म्हणला, अगं मग काळजी तर घ्यावीच लागणार ना, तू काय अशीच वाऱ्यासारखी सुटतेस. आणि आई साहेब बघा तुमची लेक, वाटेत 2 वेळा गाडी थांबवून भेळ आणि पाणीपुरी खाल्ली आहे हिने. आणि आता मामी म्हणाल्या, खाऊ दे ना तिला, माहेरी आली ना ती. आणि लेकीला माहेरचं हक्काचं खायला मिळालं की जो आनंद होतो ना तो तुम्हाला काय कळणार हो. आणि अतुल म्हणाला, शिवम तू अस्मीला आणायला गेला होतास की तिची तक्रार करायला रे. अस्मी तू काळजी करू नको हा पाटीलगिरी करून असंच वागणार आहे आपल्यासोबत. काल तर त्याने प्रिया वहिनीला चक्क पाय पाय मोजून चाल म्हणून सांगितलं होतं माहितीये का. तसे हॉलमध्ये सगळे सोफ्यावर बसले होते. गप्पांचा फड खूप छान रंगला होता, पण सगळेजण शिवमची खूप खिल्ली उडवत होते आणि चेष्टा करत होते. आणि अस्मी म्हणाली, वहिनी दादाने तुला काही त्रास दिला ना तर मला सांग, मी आता इथेच आहे काही दिवस. आणि पल्लवी ताई तूच सांग ना या दादाला, गरोदरपणात वहिनीला खूप खुश ठेवायचं असतं म्हणून, सारखं असं हे नको करू ते नको करू असं म्हणून टेन्शन द्यायचं नसतं, सांग बरं. आणि पल्लवी हसत म्हणाली, अस्मी तुझ्या दादाला मी कालपासून हेच सांगते ग, पण याला वाटतं की हा स्वतः डॉक्टर झालाय. काल रात्री हा चक्क गुगलवर सर्च करत होता, लहान मूल रडलं तर त्याला गप्प करण्याची रॉयल पद्धत म्हणून. तसे पुन्हा सगळे हसले आणि आकाश जोरात हसत म्हणाला, काय सांगताय पल्लवीताई, दाजी खरंच तुम्ही असं केलं, म्हणजे अजून पाहुणा यायला वेळ आहे हो, आणि तुम्ही आतापासूनच त्याला शांत करायची ट्रेनिंग घेताय का. तसे
सगळे हसले आणि शिव म्हणला, अरे तुम्ही सगळेजण ना माझ्या मागे हात धुवून लागलाय हा. मी फक्त प्रिपेअर होतोय रे. आणि अतुल तू तर गप्पच बसा. जान्हवी वहिनीला रात्री 2 वाजता खव्याचे पेढे खायचे होते. कुणी नेलं होतं? माझ्याकडूनच नेलेत ना. आणि जान्हवी म्हणाली, हो भाऊजी, पण यांनी किमान मस्करी तरी केली. तुम्ही तर प्रियाला हसायला सुद्धा परवानगी मागायला लावताय की काय असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना. तसे पुन्हा सगळे हसले. खूप हशा पिकला होता आज वाड्यावर. आणि प्रिया म्हणाली, अस्मी तू आलीस ना, आता चल आपण, तुझ्यामुळे मला आधार मिळाला आहे. चल, हे बघ तुझे दादा आता मला साधी डाळ भात सुद्धा खायला स्वतःच्या हाताने भरवायला तयार बघतात बघ. मला वाटतंय मी पेशंट पेशंट आहे की काय आणि असं समजतास की काय मला. आणि अस्मी म्हणे, दादा आहे बघ, वहिनीवर तू फक्त प्रेम कर, तिला पेशंट समजू नको. चल वहिनी, आपण किचन मध्ये जाऊया आणि छान काहीतरी चटपटीत बनवूया. दादा तुला एंट्री नाही आहे आमच्या मागे. असं म्हणून अस्मी प्रियाला घेऊन किचनमध्ये गेली आणि शिव म्हणाला, बरं बाबा मी हार मानली, पण अस्मी तू आलीस म्हणून वाड्याला खरी कळा आहे बरं का. आज संध्याकाळी आपण सगळे मिळून बागेत जेवायला बसूया. काय म्हणताय आबासाहेब? आबासाहेब म्हणाले, नक्कीच. आज वाड्याची लेक आणि सून दोघीही आनंदी आहेत. यापेक्षा मोठं समाधान काय असणार आमच्यासाठी? काय हो पाटलीनबाई, असे ते म्हणाले. आणि आता रात्री वाड्याच्या अंगणात चांदण्याच्या प्रकाशात जेवणाचा बेत रंगला. शिवम जरी सगळ्यांच्या मस्करीचा विषय ठरला होता तरी त्याच्या डोळ्यात आपल्या कुटुंबासाठी आणि येणाऱ्या बाळासाठी असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं बरं का. चैतन्याच्या प्रेमात पण अस्मित पूर्णपणे बुडालेली होती. तो सोबत नसला तरी ती त्याला सोबत ठेवूनच चालत होती. आणि वाड्याच्या गच्चीवर थंड हवा सुटली होती. जेवण तर झालं. अस्मी एकटी चांदण्यांकडे पाहत होती आणि चैतन्याचा विचार करत होती. तितक्यात तिचा फोन वाजला. ट्रेनिंग सेंटरमधून चैतन्याचा व्हिडिओ कॉल येत होता. ट्रेनिंगच्या कडक शिस्तीतही त्याने वेळ काढला होता. अस्मी फोन उचलत पण चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले, हॅलो मिस्टर ऑफिसर, आज वेळ कसा मिळाला? तिथे तर मोबाईल वापरायला बंदी असते ना. आणि चैतन्य युनिफॉर्ममध्येच होता. चेहरा थोडा थकलेला पण डोळ्यात चमक होती. बंदी मोबाईलला असते अस्मी, तुझ्या आठवणींना नाही ग. दिवसभर परेड आणि ट्रेनिंगमध्ये जीव जातो ग माझा, पण रात्री जेव्हा डोळे मिटतो ना तेव्हा फक्त तुझा चेहरा समोर येतो. आज तर राहुलं नाही म्हणून चोरून फोन केलाय तुला. आणि अस्मी लाडीक स्वरात म्हणली, बापरे, म्हणजे माझ्यासाठी नियम तोडले जात आहेत वाटतं तिकडं. बरं, कसं चाललंय तुमचं ट्रेनिंग? आणि चैतन्य म्हणाला, ट्रेनिंग तर चांगलं चाललंय, पण मन मात्र वाड्यावर तुझ्या भोवतीच घिरट्या घालते ग. अस्मी तू माहेरी गेलीस आणि हे सगळं शहर परक वाटायला लागलंय मला. तुला मिठीत घेतल्याशिवाय आता दिवस पूर्ण होतच नाही ग माझा. आणि अस्मी आनंदाने लाजत म्हणले, अहो आज मी तुम्हाला एक अशी बातमी देणार आहे ना की तुमचा सगळा थकवा पळून जाईल. आपण आपण आत्या आणि काका होणार आहोत. आणि प्रिया म्हणाली, प्रिया वहिनी आई होणार आहे. क्षणभर चैतन्य शांत झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू पसरलं. चैतन्य म्हणाला, काय? खरंच? अगं काय म्हणतेस अस्मी, खरंच का? काय जबरदस्त न्यूज दिली यार तू. दादाची तर काय अवस्था आहे? तो तर आता वहिनीला जमिनीवर पाय पण ठेवू देणार नाही ना. आणि अस्मी म्हणाली, तेच तर, दादा तर आता पार रॉयल बॉडीगार्ड झालाय हो वहिनीचा. पण चैतन्य, अहो हे सगळं बघून मला तुमची खूप आठवण येते. म्हणजे बघा ना, दादा वहिनी आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करतायत. आणि चैतन्य आवाजात थोडा खोल आणि रोमॅन्टिक करत म्हणाला, अस्मी मला माहितीये ग तुला काय म्हणायचंय. तू तिथे, मी इथे, मग वाड्यावर हे सगळं बघत असशील ना. आणि ट्रेनिंगमध्ये अडकलोय ग मी. मला आताच वाड्यावर येऊन तुला घट्ट मिठी मारावीशी वाटते. तुझं ते हसणं, तुझ्या तो केसांचा सुगंध मी खूप मिस करतोय ग तुला पण. इथे तर रात्रीच्या शांततेत तुझा तो आवाज ऐकण्यासाठी माझे कान असुसलेले असतात. आणि अस्मी आता थोडं डोळ्यात पाणी आणून म्हणले, मी पण तुम्हाला खूप मिस करते हो तुम्हाला. कधी संपतंय तुमचं ट्रेनिंग? चैतन्य म्हणाला, लवकरच संपेल ग. आणि ज्या दिवशी संपेल ना, मी येईल ना त्या दिवशी तुला एका क्षणासाठी सुद्धा स्वतःपासून लांब होऊ देणार नाही बरं का. तू तिथे वहिनीचे लाड कर, पण माझे लाड तुझ्याकडे उधार आहेत हे विसरू नकोस हा. लवकर भेटू आपण. आणि मग
आपल्याही छोट्या स्वप्नांच्या जगाबद्दल बोलू, जमेल ना? आणि अस्मी म्हणाली, हो मी वाट पाहिना, स्वतःची काळजी घ्या. चैतन्य म्हणाला, तुझं प्रेम सोबत आहे मग मला काय होणार? आय लव्ह यू अस्मी. आणि अस्मी म्हणाले, आय लव्ह यू टू. अहो कडू कांदे कुठचे. फोन ठेवल्यावरही अस्मीच्या गालावर लाली उतरली नव्हती बरं का. ट्रेनिंग सेंटरच्या त्या कडक वातावरणातही चैतन्याचं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचत होतं. वाड्याच्या बागेत संध्याकाळी जेवणाचा बेत रंगला होता. शिवम, अतुल, जान्हवी, पल्लवी, अस्मी, प्रिया सगळेच एकत्र बसले होते. मामा, मामी, आईसाहेब, आबासाहेब, गंगू मावशी सगळेच होते. पण शिवमच्या हातात मोबाईल होता आणि तो काहीतरी गंभीरपणे वाचत होता. अतुल पुन्हा शिवमच्या खांद्यावर हात मारत म्हणला, काय रे शिवम, पुन्हा एकदा गुगलवर बाळ कसं रडतंय आणि बाळ रडल्यावर काय करायचं हे सर्च करतोय की काय? अरे अजून 9 महिने बाकी आहेत. आताच इतका काय टेन्शन घेतोय तू बाबा? आणि शिवम मोबाईल बाजूला ठेवत म्हणला, अरे टेन्शन नाही रे, मी फक्त माहिती घेतोय. पल्लवी म्हणत होती की गरोदरपणामध्ये बायकोच्या आवडीनिवडी बदलतात. मी विचार करतोय की प्रियाला आता रोज रोज काय नवीन खायला द्यावं म्हणून. आणि अतुल जोरात हसत म्हणाला, अरे देवा, तू तू हे सगळं गुगलवर शोधण्यापेक्षा माझ्याकडे ट्युशन लाव ना. तसे सगळे पुन्हा हसले. आणि तो म्हणाला, कारण जान्हवीचे डोहाळे पुरवता पुरवता मी आता अर्धा शेप झालोय रे. पण तुला बघून तर असं वाटते की तू प्रिया बहिणीला साध्या खुर्चीहून उठायला सुद्धा परमिशन मागायला लावशील असं वाटतंय आम्हाला. आणि जान्हवी म्हणाली, हो भाऊजी, मगाशी प्रिया बागेत 2 पावलं चालायला गेली तर हे महाशय काय म्हणाले माहितीये का? ए थांब ना, मी तुला उचलून येतो असे म्हणत होते. अहो ती गरोदर आहे, आजारी नाही, याचा तरी विचार करा. आणि प्रिया लाजत म्हणली, अहो जान्हवी ताई, हे तर काहीच नाही. हे सकाळी मला म्हणत होते की प्रिया, तू आता गाणी ऐकताना सुद्धा फक्त शांत गाणी ऐक, नाहीतर बाळ जन्माला आल्या आल्या डान्स करायला लागेल. आणि आता अस्मी खादा खादा हसत म्हणाली, काय सांगतेस वहिनी? ए दादा, तू तर ना खरंच कामाला आहेस बाबा. म्हणजे तू आता बाळाच्या म्युझिक टेस्टची सुद्धा काळजी करायला सांगणार का? अरे काय तू दादा. आणि अतुल म्हणाला, शिवम, तू शेतीमध्ये रॉयल आहेस रे, पण इथे तू फार लोकल झालास रे बाबा. बरं मला एक सांग, डायपर बदलण्याची प्रॅक्टिस कधी सुरू करतोय? मी तुला ट्रेनिंग द्यायला तयार आहे, पण माझी फी महाग असेल बरं का. आणि शिव म्हणाला, तू गप्प बस रे, डायपर मी माझं बघून घेईन. पण तू जान्हवी वहिनीसाठी 2 दिवसापूर्वी 11 वाजता वडापाव शोधायला गेला होतास की नाही? मला नेलं होतं की नाही? मी किमान तसा वेळेपणा तर करणार नाही बाबा, मी घरातच सगळी सोय करून ठेवणार आहे बाबा आधीच. असं म्हणून सगळे हसले. अतुल म्हणाला, सोय कसली? तू तर म्हणे आता वाड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर गाद्या हातरायला विचार करतोयस, जेणेकरून प्रिया वहिनीला कुठं ठेच जरी लागली तरी तू त्यांची सॉफ्ट लँडिंग व्हायला हवी. खरं आहे की नाही आता हे? तसे आता सगळेजण हॉलमध्ये गेले आणि हॉलमध्ये सुद्धा ह्या गोष्टीवर एकच हाशा पिकला होता. शिवमचा चेहरा तर आता मगाची पेक्षा जो गंभीर होता ना, तो आता पार लाल झाला होता. आणि आकाश मध्येच एंट्री मारत म्हणला, दाजी, अतुल दादा खरं बोलतोय. उद्यापासून वहिनीला हे हे करू नको, ते घालायला लावशील, हे करू नको, असं करू नको, तू असंच म्हणशील, आम्हाला खात्री आहे बाबा. आणि शिव म्हणाला, अरे तुम्ही आता सगळे ना माझी फिरकी घेताय, पण जेव्हा पाहुणा येईल ना तेव्हा मीच त्याला सगळ्यात आधी रॉयल घोडेस्वारी शिकवणार, हे लक्षात ठेवा. अतुल म्हणाला, घोडेस्वारी? अरे बाबा, आधी त्याला पाळण्यात नीट झोपायला तरी शिकव, घोडेस्वारीचं नंतर बघू हा. शिवम, तू फक्त आता शांत राहा आणि प्रिया वहिनीला जरा मोकळा श्वास घेऊ दे. आता या जुगलबंदीने आणि हास्याने सगळा वाडा दुमदुमला होता. शिवम जरी चिडत होता तरी त्याच्या चेहऱ्यावर तो बाबा होण्याचा आनंद तो लपवू शकत नव्हता बरं का. आणि आता आबासाहेब खोलीतून बाहेर हॉलमध्ये आले. शिवम आणि अतुलची मस्करी सुरू असतानाच आबासाहेबांच्या येण्याने
पप्पांना जरा गंभीर पण तितकीच प्रेमाची जोड मिळाली बरं का. आबासाहेबांनी शिवमकडे पाहिले, जो मगाशी अतुलच्या मस्करीने जरा गोंधळला दिसत होता. आणि आबासाहेब हसत शिवमच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काय हो राजे, मित्रांनी मिळून पाड भंडावून सोडले की काय तुम्हाला आज? अतुल, तू तर त्याला सल्ले देण्याच्या ऐवजी त्याची मस्करी जास्त करतोयस रे. आणि अतुल म्हणाला, नाही आबासाहेब, मी तर फक्त त्याला प्रॅक्टिकल सल्ले देत होतो. पण हा पाटील ऐकल तर ना आबासाहेब. अरे, पुस्तकी ज्ञान आणि गुगलवरची माहिती एका जागी, पण अनुभवाचं शहाणपण वेगळं असतं बरं का राजे. इकडे या आणि ऐका. तसे सगळे आबासाहेबांचं बोलणं ऐकण्यासाठी खूप शांत झाले होते. आणि आबूसाहेबांचे अनुभव खूप मोठे होते. सगळे शांत झाले आणि आबासाहेबांच्या अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक झाले. आबासाहेब म्हणाले, राजे, तुम्ही आता बाबा होणार आहात आणि ही खूप भाग्याची गोष्ट आहे. पण त्याआधी तुम्ही प्रियाचे जोडीदार आहात हे विसरू नका. गरोदरपणामध्ये स्त्रियांच्या शरीरात आणि मनात खूप बदल होतात असतात. तिला कधी खूप राग येईल, कधी विनाकारण रडेल, तर कधी तिला खूप प्रेम येईल, कधी चिडेल पण. अशा वेळी लाड करणं म्हणजे फक्त तिला काय खायचं हे बघणं नाही, तर तिच्या मनाला आधार देणं असतं, तिला समजून घेणं असतं. आणि शिवम म्हणाला, हो आबासाहेब, मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय. आबासाहेब म्हणाले, प्रयत्न जरूर करा, पण अति काळजी नको. तिला मोकळा श्वास घेऊ द्या. आपल्या वाड्याची ती लक्ष्मी आहे. तिला दडपणाखाली न ठेवता तिला हवं तसं वागू द्या. तिला आनंदी ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं काम आहे. कारण आई जर मनातून हसली ना, तर बाळाला जन्म पण देताना बाळही तितकं तेजस्वी समाधानी जन्माला येतं. आणि आता आजी मध्यम स्वरात सूर मिसळत म्हणल्या, होय, बरोबर आहे. आबासाहेब म्हणतात ते एकदम बरोबर आहे. जुन्या काळात आम्ही शेतात राबायचो, पण घरच्या पुरुषांचा शब्द आणि मायेचा हात पाठीवर असला की 9 महिने 9 दिवसांसारखे निघून जायचे बरं का. आणि आता आबासाहेब म्हणाले, आणि राजे, एक लक्षात ठेवा, बाळ जन्माला आल्यावर त्याला काय शिकवायचं हे आताच ठरवू नका. रॉयल शेतकरीचा वारसा म्हणून तो आपोआपच संस्कार घेऊन येईल. तुम्ही फक्त त्याला एक चांगला माणूस म्हणून कसं वाढवता येईल हे बघा. आतापासूनच डायपर आणि भविष्याची चिंता करण्यापेक्षा आज प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू कसं टिकवता येईल याकडे लक्ष द्यावे. आणि आता आबासाहेबांच्या या सल्ल्याने शिवमच्या मनावरचं दडपण हलकं झालं होतं. त्याने प्रियाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तर आबासाहेबांच्या शब्दामुळे कौतुक आणि प्रेम होतं. आणि त्या त्यांच्या लाडूबाई होत्या ना. आणि शिवम म्हणाला, जी आबासाहेब, आपका हुकुम सर आखो पर. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मी उगाच गुगलवर डोकं चालवत होतो. आता फक्त प्रियाचा आनंद हीच माझी पहिली डील असणार आहे. आणि अतुल हसत म्हणला, बघितलं शिवम, याला म्हणतात रॉयल सल्ला. आता तरी घरी जाऊ दे ना बाबा, किती वेळ थांबून ठेवलंय बघ, 11 वाजलेत. तसे सगळे पुन्हा हसले. आणि आता वाड्यावरचा तो संध्याकाळचा गारवा नात्यांमधील ऊब वाढवून गेला होता. खूपच छान संध्याकाळ आणि दिवस रंगला होता आज. सगळे जे ते घरी गेले. वाड्यावर पण सगळे झोपायला गेले. तशा आईसाहेब म्हणाल्या, अहो, बरं झालं तुम्ही समजावून सांगितलं राजेंना. सकाळपासनं त्या प्रियाला श्वास पण घ्यायचं मुश्किल केलं होतं त्याने. आणि ते हसून आईसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणले, पहिल्यांदा बाबा होतोय ना ग, त्यामुळे जरा काळजी होती त्याला. पण इकडे शिवम रूममध्ये नव्हता आणि प्रियाला पाणी प्यायचं होतं, पण पाणी संपलं होतं आणि ती आणण्यासाठी ती खाली गेली. पाणी घेऊन वर निघताना तिला शिवमने आडवा हात करून म्हणाला, काय हे, मला सांगायचं ना, मी नसतं का आणलं तुला पाणी? आणि ती फक्त गप्प पाहत होती, उभा होती त्याच्याकडे. आणि आता तिनं काही न म्हणता किचनचं दार हळूच बंद केलं. आणि शिवमच्या गळ्यात हात गुंफून म्हणले, अहो, कडू कारले, काय हे, सारखे रोकटोक करणार का? आणि आता त्याने तिला तशीच किचन ओट्यावर बसवून तिच्या कमरेत हात घालून तिच्या जवळ जात म्हणला, हो करणार, आणि प्रेम पण खूप खूप करणार, असं म्हणून तिच्या गळ्यावर एक किस केला, मग हनवटीवर एक किस केला आणि मग एक गालावर किस केला. आणि ती म्हणाली, अहो, रूममध्ये जाऊयात ना, इथं नको.
आणि आता त्याने तिला सहजपणे तशीच मिठीत घेतलं. तिने तो पाण्याने भरलेला मग घेतला आणि म्हणाली, अहो थांबा थांबा. तो म्हणला, आता काय? ती म्हणले, अहो पेढा, तो पण कंदी. तो म्हणाला, अरे देवा, सुरुवात केली वाटतं तू डोहाळ्याची. ती म्हणाली, अहो आहे ना, कशाला काळजी करताय? असं म्हणून किचन ओट्यावर असलेला मिठाईचा तो डब्बा घेऊन रूममध्ये गेले. तिला बेडवर टेकून तो म्हणाला, मी कपडे बदलायला चाललोय. तो कपडे बदलायला गेला तेव्हा प्रियाने त्यातले 3 पेढे खाल्ले आणि एक उरला. तो तो आला. ती म्हणाली, ओहो, तो मला हवा आहे का? तो म्हणाला, नाही, तू खा. आणि आता तसा तो तिने पेढा ओठांच्या मध्ये खाण्यासाठी पकडला. तसं शिवमने तिला काही कळण्याच्या आत आधीच तिच्या तोंडात तोंड घालून तो पेढा खाल्ला आणि तिच्या ओठांचाही एक डीप लॉंग किस घेतला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.